अगं सांग ना काय झालं. आई मी पास झाले. मला 61% आलेत. गुण हे कुठल्याही वयावर अवलंबून नसतात अगं. ते तर नैसर्गिक असतात, एकदम नॅचरल. मला खात्री नाहीये. माझं तर कॉमर्स होतं, त्यामुळे मला तर ऍडमिशन सहज मिळून गेली. हिला तर साऱ्या गोष्टी अशाच मिळतात. ख्वाहिश, तू दे ना हिला काही सल्ला. माझ्या मते तर आज सायन्स पेक्षा जास्त कॉमर्सला स्कोप आहे. सीमा, तू कमीत कमी 10 कॉलेजचे फॉर्म भर. जर सायन्स मिळालं तर चांगलं आहे, नाहीतर मॅथ्स तर तुझं चांगलं आहेच. तू कॉमर्स घेऊन टाक. हां ताई, तसंही माझं मॅथ्स तर चांगलंच आहे, पण मी कॉमर्स घेण्याबद्दल नाही विचार केलाय. तसंही काय स्कोप आहे यामध्ये? दृष्टी, तू तर कॉमर्स घेतलेस ना, सांग तर हिला काय स्कोप आहे कॉमर्समध्ये. कॉमर्समध्ये स्कोपच स्कोप आहे. तुम्ही CA करू शकता, तुम्ही खूप काही करू शकता. राहू दे. कॉमर्स घेऊन यू कॅन डू CA, CFA, CS. भरपूर सारे ऑप्शन आहेत. जरा विचार कर. आजचं युगच कॉमर्सचं आहे. इट्स अ कमर्शियल वर्ड. एक्सक्यूज मी. हॅलो. कशी आहेस? बरी आहे. माझ्याशिवाय सुद्धा चांगली आहेस. तुझ्याशिवाय चांगली आहे. तुझ्यासोबत आणखीन चांगली होईल. ये हुई ना कुछ बात. तशी तू पिकनिकच्या दिवशी खूप सुंदर दिसत होतीस. खरंच? अगं खरंच. तुला माहिती तर आहे की मी दिवसातून 4 वेळेपेक्षा जास्त खोटं नाही बोलत. आणि हा माझा 4था फोन कॉल होता. ध्रुव. अगं नाही, मस्करी करत होतो मी. खरंच तू सुंदर दिसत होतीस. आणि आता तर मी ठरवलंच आहे की रोज तुला एक सरप्राईज देत राहणार. कारण सरप्राईज दिल्यानंतर तुझ्या गालांवरचा गुलाबी रंग आणखीनच खुलतो. या पिकनिकसाठी तर आपल्याला नवनीतजींना थँक्स म्हटलं पाहिजे. त्यांच्यामुळेच आपण इतका वेळ एकत्र घालवू शकलो. वी हॅड अ लवली टाइम. येस ऑफकोर्स, थँक्स तर बोलायलाच पाहिजे. बरं आता हे सांग की घरात बाकी सगळे कसे आहेत? सगळे ठीक आहेत. अरे हा, मी तर सांगायलाच विसरले. रोशनीने 10th क्लिअर केली आहे आणि तिने फर्स्ट क्लास मिळवलंय. दॅट्स गुड न्यूज. व्हेरी गुड. ती आहे का आता तिकडे? मला तिला विश करायचं आहे. ती खाली आहे. तू लँडलाईनवर कॉल कर ना. खाली काही पाहुणे आलेत. मी त्यांना भेटले म्हणून पुन्हा भेटायचं नाहीये. ठीक आहे, मी लँडलाईनवर कॉल करतो. आणि तू पुढच्या सरप्राईजसाठी तयार राहा. बाय. बाय. बरं रोशनी, तू ठाकूर विद्यापीठात ट्राय करणार आहेस? हो, नक्कीच करेन. तर चला उद्या एकत्रच जाऊया फॉर्म घ्यायला. ठीक आहे. तू मला सकाळी 5:30ला भेट. मग आपण मुन्नाच्या ऑटोनी जाऊया. तसंही रोशनी, काय ठरवलं आहेस तू? काय घेणार आहेस तू? मी आर्ट्स घेईन. बरं ठीक आहे, तर मग उद्या भेटूया. चल आई. अरे असं कसं जाईल? अजून तर काही घेतलंही नाही. दृष्टी, जा बेटा सरबत घेऊन ये. होय आई. वहिनी, मला तर हिचं खूप टेन्शन आलंय. माहित नाही हिला सायन्समध्ये ऍडमिशन मिळेल की नाही. वहिनी, अजिबात काळजी करू नका. सगळं देवावर सोडा. रोशनी, बेटा मी पण येईन उद्या तुझ्या बरोबर. नाही आई, तू तिकडे जाऊन काय करशील? तिकडे खूप मोठी लाईन असेल. आणि त्यात माझ्याबरोबर सीमा आहे ना. सीमाची आई पण आणि मुन्ना पण तर आहे. ठीक आहे बेटा, जशी तुझी इच्छा. बरं वहिनी, आता आम्ही निघतो. बरं. हॅलो. कशी आहेस रोशनी? मी बरी आहे. आपण कोण? घ्या आता आम्ही जीजू वरून आपण कोण झालो आहोत? ओ जीजू, कसे आहात तुम्ही? मी तर ठीक आहे. मी ऐकलंय की तू 10th मध्ये फर्स्ट क्लास आली आहेस. हो जीजू. कॉंग्रॅच्युलेशन. खूप खूप अभिनंदन तुझं. थँक्यू जीजू. फक्त थँक्स म्हणून नाही चालणार. आमची ट्रीट कुठे आहे?
जेव्हा पाहिजे तेव्हा घ्या. ठीक आहे, सध्या तरी ही ट्रीट उधार राहिली, पण लक्षात ठेव मी कधीही घेईन. यू आर ऑलवेज वेलकम जिजू. बरं ऐक, मला अजून बरेच इम्पॉर्टंट कॉल्स करायचे आहेत, पण विचार केला पहिलं तुला विश करतो आणि मग कॉल्स करतो. तर मग ठेवतो आता. ओके, बाय. बाय. नाही त्याची काहीच गरज नाही आहे. प्लीज प्लीज सिट डाऊन. जसं की आपण सर्वांना माहिती आहे, ही आजची बोर्ड मीटिंग शिक्षणाच्या पद्धतीवर अवलंबून आहे आणि त्यात आणल्या जाणाऱ्या सुधारणांविषयी. निश्चितपणे तुम्हा सर्वांजवळ उपाययोजना ह्या असतीलच, कारण आता लवकरच कॉलेजमध्ये ॲडमिशन सुरू होणार आहे. म्हणून सर्वप्रथम आपण त्या बदलांवर चर्चा करू जे सर्वात महत्त्वाचे आहे. सर्वात प्रथम ती गोष्ट बघूया जी आपल्याला खूप त्रास देते. ती आहे नंबराच्या ओझ्याखाली नेहमी होणारी विद्यार्थ्यांची आत्महत्या, ज्याच्यासाठी सगळे जबाबदार आहोत. आपली शिक्षण पद्धती जबाबदार आहे. तुम्ही आजकालच्या मुलांना बघा, त्यांच्या वजनापेक्षा जास्त त्यांच्या पुस्तकांचं वजन असतं. आपण आपल्या भविष्याच्या खांद्यावर मोठी मोठी पुस्तकं अशा पद्धतीने अडकवली आहेत जसे कोणी खेळ्यांवर भरपूर कपडे अडकून ठेवतात. हे नाजूक खेळे ओझं झेपवू नाही शकत, त्यामुळे तुटून जातात. तसं पाहायला गेलं तर आपली पूर्ण शिक्षण पद्धती या घोकंपट्टीवरच अवलंबून आहे. वाचत राहा, ओनली थिअरी, प्रॅक्टिकलवर लक्षच नाही कुणाचं. आम्हाला असं वाटतं की कोणत्याही विद्यार्थ्याची योग्यता त्याच्या गुणांनी कधीही ओळखली जाऊ नये. नुसती माहिती घोकणे म्हणजे शिक्षण पद्धती नसते. गांधीजींनी सांगितलंय की मुलांमध्ये जे सर्वश्रेष्ठ असतं त्याला शरीर, मन आणि आत्माच्या द्वारे बाहेर काढणं म्हणजे शिक्षण आहे. पण आज आपण या ध्येयापासून बाजूला झालो. मला असं वाटतं की तुम्ही सर्व प्रत्येक महिन्याच्या शेवटी पॅरेंट्स मीटिंग ठरवा आणि त्यांना समजावून सांगा की आपल्या मुलांवर नंबराचं ओझं नका टाकू तुम्ही. आणि असं आपण जर करू शकलो तर खरंच आत्महत्या कमी होतील. तुम्ही अगदी बरोबर बोलताय सर. जी मुलं कधी शिक्षकांचा आदर करायची ती आज त्यांना घाबरतात. सर, आज शिक्षा हा एक व्यवसाय झाला आहे. आजकाल शिक्षक शाळेत आणि कॉलेजात नाही शिकवत, ट्युशनमध्ये शिकवतात आणि ह्याचा परिणाम आपल्या समोर आहे. आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की तुमचे विचार आमच्याशी जुळत आहेत. आमचा दुसरा प्रस्ताव हा आहे की आपल्या कॉलेजमध्ये कोणत्याही विषयाची कट ऑफ घोषित केली जाणार नाही, कारण आजकाल फॉल्स कट ऑफ घोषित करणं एक प्रथा बनत चालली आहे. आजकाल कॉलेज शिक्षणासाठी कमी आणि कट ऑफसाठी जास्त प्रसिद्ध होत आहे. अगदी बरोबर सर. राधेश्याम कॉलेजने तर मागच्या वर्षी आपली सायन्सची कट ऑफ 100% ठेवली होती. आणि असं असूनही सायन्सच्या सीट पूर्ण भरल्या. पण आपल्याला अशी अफवा पसरवण्याची काहीच गरज नाही. आपल्या कॉलेजचं एक स्वतःचं गुडविल आहे. आपण एकत्र आहोत आणि सर्व क्षेत्रावर आघाडी आहे आपली. आमचा तिसरा प्रस्ताव वेगवेगळ्या बोर्ड्समधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. CBSE आणि ICSEच्या बोर्डातून आपल्याकडे जे जे विद्यार्थी येतात, आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्यांना कन्सेशन द्यायला पाहिजे. काय पांडेजी, यावर्षी आम्ही त्यांना किती % कन्सेशन देऊ? सर, माझ्या हिशोबाने सगळे बोर्ड एकसारखेच आहेत. सर्वांसाठी एकसारखाच व्यवहार असला पाहिजे. असं झालं असतं तर पांडे सर, पण असं नाही आहे. आपल्या शिक्षण मंत्र्यांनी पण हा प्रस्ताव दिला आहे की संपूर्ण भारतात एकच बोर्ड असलं पाहिजे. त्यांचा हा प्रस्ताव स्वागतार्थ आहे, पण जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही आपल्याला कन्सेशन द्यावंच लागणार, कारण हे दोन्ही बोर्ड्स इतर बोर्ड्सपेक्षा खरंच कठीण आहे. आमचं बोलणं योग्य आहे ना उपाध्यायजी? यू आर ॲब्सोल्युटली राईट सर.
जो चॅप्टर मुलं दुसऱ्या बोर्डात 10वीत शिकतात आपल्या इथे 9वीतच शिकवला जातो. शिंदे साहेब, तुमचे काय विचार आहेत या बाबतीत? सर मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे, पण माझी एक विनंती आहे. सर आपण त्या बोर्डला प्रोत्साहन देण्यासाठी काही केलं पाहिजे. सर जी मुलं खेळात अव्वल असतील त्यांना अभ्यासात बोनस मार्क दिले पाहिजे. खूपच चांगला प्रस्ताव आहे हा. आपल्या शिक्षण पद्धतीत खेळांना ते स्थान प्राप्त नाही झालंय जे त्यांना मिळायला हवं होतं. म्हणून तर आजही आपण ऑलिम्पिकमध्ये पदक आणण्यासाठी तरसतो. जर आपण आपल्या खेळावर लक्ष देऊ शकलो तर आपल्या देशात आणखीन किती ध्यानचंद, किती गावस्कर, कपिल देव, तेंडुलकर तयार होतील. खेळ फक्त आपली शारीरिक मानसिक क्षमताच वाढवत नाहीत, तर ते आपली एकाग्रताही दुप्पट वाढवतात. जीवनाचं खरं सार्थक तर आपले खेळच दर्शवतात. हरणं जिंकणं महत्वाचं नसतं, महत्वपूर्ण असतं लढणं, खेळणं, कर्म करणं. सर आजकाल मुलांची आर्ट्समधली आवड खूप कमी झाली आहे. मला असं वाटतं की आपण आपल्या कॉलेजमध्ये कवितेच्या आणि नाटकाच्या स्पर्धा घेतल्या पाहिजेत, जेणेकरून मुलं भाग घेतील. चांगला प्रस्ताव आहे तुमचा. आम्ही यांचाही समावेश करू. तसे यावर्षी आपण ॲन्युअल फंक्शनला काय करणार आहोत? सर यावर्षी आम्ही एक संगीतिका आणि एक नाटक आधे अधुरे बसवत आहोत. ही तर खूप चांगली गोष्ट आहे. अरे का तुम्ही या सगळ्या भानगडीत पडतायत? हं? अरे थोडा फिल्मी मसाला पण मागून घ्या. काही फिल्मी लोकांना बोलवा, तमाशा विमाशा, चमेली, जलेबी, काय ते बोलवा, म्हणजे गर्दी जमेल. पांडेजी, तुमचे विचार खरंच खूप उच्च आहेत. तुम्ही पण ना पांडेजी. सर तुमची गोष्ट 100% खरी. सर खेळाप्रमाणेच आपल्याला RT म्हणजेच राईट टू एज्युकेशन तर्फे आपल्या कॉलेजच्या गरीब मुलांचा कोटा वाढवायला पाहिजे. पांडेजी, मला सांगा तुमचे या बाबतीत काय विचार आहेत? सर माझ्या हिशोबाने असं करणं आपल्याला खूप महागात पडणार आहे. कुठे आपल्या कॉलेजमध्ये शिकणारे उच्च दर्जाचे लोक आणि कुठे झोपडपट्टीतील मवाली लोक? जरा विचार करा उपाध्यायजी. काय झालं? काय ते आपल्या मुलांना त्यांच्याबरोबर शिकू देतील? नाही सर, बुटं कितीही महाग असले तरी ते पायातच घातले जातात, डोक्यावर नाही ठेवले जात. पांडे सर, तुम्ही बुटांचं उदाहरण तर दिलात, पण तुम्ही हे विसरताय की ज्या गवतावर आपण चालतो, ज्याला आपण खूप बारीक आणि छोटी गोष्ट समजतो, त्या गवताचा एक तुकडा आपले डोळे सुद्धा फोडू शकतो. त्यामुळे जगात कोणीही लहान मोठं असं नसतं, सगळेच समान असतात. तुम्हाला माहीत नसेल, जेव्हा सरकार कोणालाही शाळा बांधायला जागा देतं तेव्हा त्याचा भाव बाजार भावापेक्षा 1/4 असतो. आणि तो यासाठी असतो, जेव्हा त्या जमिनीवर शाळा बांधून पूर्ण होईल तेव्हा त्यात गरिबांना सुद्धा शिक्षण घेता यावं. हा तो देश आहे जिथे दिव्याखाली अभ्यास करणारा विद्यार्थी लाल बहादूर शास्त्री बनतो. पांडेजी, मुलं ही केवळ मुलंच असतात. श्रीमंत गरीब कोणी नसतं. म्हणून यावर्षी आम्ही या मुलांचा कोटा 5% वाढवून 10% करणार आहोत. आणि हा कुठलाही प्रस्ताव नाही आहे आमचा, हा आमचा हुकूम आहे. इट्स अन ऑर्डर. मार्क्स तर चांगले मिळालेत सीमाला. मला वाटतं तिला तर सायन्सला ॲडमिशन नक्की मिळेल. मार्क्स तर चांगलेत, पण एवढेही नाही की तिला सायन्समध्ये सहजपणे ॲडमिशन मिळेल. माझ्या वेळी तर सायन्सची कट ऑफ 91% होती. आता तर आणखीन वाढलं असेल. ताई, मला तर खूप भीती वाटते की हे हळूहळू वाढून एक दिवस 100ही गाठेल. मॅडम, तुम्ही कोणत्या जगात आहात? दिल्लीच्या एका कॉलेजमध्ये गेल्या वर्षी सायन्सची कट ऑफ 100% होती. काय सांगतेस काय ताई? मग तर मला शिक्षण सोडूनच दिलं पाहिजे. जेव्हा 90वाल्यांचं काय नाही होत, तर आमच्यासारख्या पास क्लासवाल्यांचं काय होणार? दृष्टी, आयुष्यात यशस्वी होणं फक्त मार्क्सवर अवलंबून नसतं.
सगळं अवलंबून असतं ते व्यक्तीच्या टॅलेंटवर, योग्यतेवर. बिल गेट्स, धीरूभाई अंबानी ही लोक जास्त शिकलेली नव्हती, पण इच्छाशक्तीचे धनी होते. शेक्सपियरने MA नाही केलं, पण आज कोणीही व्यक्ती शेक्सपियरला वाचल्याशिवाय इंग्लिशमध्ये MA नाही करू शकत. अरे वा ताई, तू तर मला खुश करून टाकलंस. तुझं बोलणं ऐकून ना अजिबात भीती वाटत नाहीये. आणि तसंही ताई, आम्ही जन्मजात टॅलेंटेड आहोत. हो हो, तुझं टॅलेंट तर तुझ्या चेहऱ्यावर दिसतं. ताई, माझी स्तुती करण्यात तर युग जातील. आधी आपण सीमाविषयी बोलूया. तिची आई 5 लाखच्या डोनेशनसाठी किती दंगा करत होती. मुलीला डॉक्टरही बनवायचे आणि खर्चही करायचा नाहीये. पण ताई, डोनेशन देणं तर चुकीचं आहे ना. तू गप्प बस तत्ववादी. तुला तर काही योग्यच नाही वाटत. हा ताई, तूच सांग की तू या विषयाशी किती सहमत आहेस. बऱ्यापैकी सहमत आहे. 5 लाख रुपये आत्ताच्या काळात एक छोटीशी रक्कम आहे. आणि हे तर काहीच नाही, कित्येक कॉलेजेस तर 10-10 लाख डोनेशन घेत आहेत. बरोबरच आहे. जर प्रोफेशन चांगला पाहिजे असेल तर किंमत तर द्यावीच लागेल. माझ्या मते डॉक्टर बनण्यासाठी जितका खर्च येतो ना, तो आजचा डॉक्टर 2-3 वर्षात काढून घेतो. हो हो, आजाऱ्यांना थेट वर पोचवून. चुप, जेव्हाही बोलतेस उलट सुलटच बोलतेस. माझ्या बोलण्याचा अर्थ होता पॉप्युलेशनच एवढे की डॉक्टरी चालून जाते. जसं माझ्या डॉक्टरचं चाललंय. काय चाललीये? चेहऱ्याने तर तो मला कुठच्या तरी छपरी युनिव्हर्सिटी मधून MBBS झालेला वाटतोय. खबरदार ताई, माझ्या डॉक्टर बद्दल जर चुकीचं बोललीस तर. तुला माहिती, तो 10 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय. तेच तर म्हणतेय मी, 10 वर्षांपासून प्रॅक्टिसच करतोय. ताई, बस बस. अरे बस. सर, एक प्रॉब्लेम प्रोजेक्टबद्दल आहे. खूपशी मुलं प्रोजेक्ट्स आपल्या आई वडिलांच्या मदतीने घरीच पूर्ण करतात. सर, यामुळे त्यांच्या मानसिक क्षमतेचा विकास नाही होत. बरोबर आहे तुमचं म्हणणं. तुम्ही या प्रोजेक्टला कॉलेजमध्ये बनवणं कंपल्सरी करून टाका. मेक इट कंपल्सरी. थँक्यू सर. सर, ते मुलांच्या अल्पोपहाराविषयी काही ठरवूया. नक्कीच, हे तर खूप आवश्यक आहे. कारण जसं अन्न तसं मन. मागील काही वर्षापासून बघतो की आपले मुलं खूपच अनहेल्दी खात आहेत. मैद्यापासून बनवलेले पदार्थ, फ्राईड वस्तू. म्हणून आमचा प्रस्ताव आहे की हे सगळे पदार्थ कॅन्टीनच्या मेनूमधून काढून टाकण्यात येतील आणि त्या जागी स्टीम्ड आणि बेक पदार्थ ठेवण्यात येतील. फ्रेश ज्यूसला पण इन्क्लूड करण्यात यावं. तुमचं काय म्हणणं आहे शिंदे सर? सर, आपण बरोबर बोलताय. सर, या सगळ्या गोष्टी आपल्या पाचन क्रियेला एकदम नष्ट करून टाकतात. काय पांडे सर, तुमचं काय म्हणणं आहे? सर, मला नाही वाटत असं करणं योग्य असेल. कारण की जर फ्राईड वस्तू म्हणजे तळलेले पदार्थ मेनूतून काढल्या तर आपल्या कॅन्टीनमधून होणारा जो नफा आहे अर्ध्यापेक्षाही कमी होईल. आणि तसेही आजची मुलं समोसा आणि वडापाववरच अवलंबून आहेत. त्यांना आपण उकळून दिलेले पदार्थ नाही चालणार. पांडे सर, ही मीटिंग सुधारणा विषयक आहे आणि जिथे मुलांची गोष्ट येते, त्यांच्या भविष्याची गोष्ट येते, तिथे मला प्रॉफिट बघायचंच नाहीये. मला फक्त मुलांचं भविष्य दिसतंय. आणि आता सर्वात महत्त्वाचं, देशात हिंदीचं महत्त्व खरंच खूप कमी होत चाललंय. चुकीच्या भाषानीतीमुळे हळूहळू आपली राष्ट्रभाषा महत्त्व गमावून बसली. ती फक्त नावापुरती राष्ट्रभाषा राहिली. दरवर्षी साजरा केला जाणारा हिंदी दिवस याचं प्रत्यक्ष प्रमाण आहे. आपण ना जाणू कुठल्या हीन मानसिकतेच्या खाली आहोत की आपण जेव्हाही तोंड उघडतो इंग्रजीच बोलतो. भलेही तोडकी मोडकी का ना बोलत. इंग्रजी बोलणं किंवा शिकणं चुकीचं नाही आहे. चुकीचं आहे ते हिंदीपेक्षा श्रेष्ठ समजणं. जर अशीच परिस्थिती राहिली तर एक दिवस हा देश मुका होईल. गांधीजींनी म्हटलं होतं की राष्ट्रभाषा राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक असतं.
वेगवेगळ्या जाती धर्म संप्रदाय यामध्ये वाटला गेलेला आपला देश राष्ट्रभाषेच्या माध्यमातून एकत्र बांधला गेलाय. आज आपण त्याचा सन्मान करणं विसरलो. आपल्या सर्वांनाच त्याचा सन्मान करणं खरंच खूप आवश्यक आहे. आपल्या सर्वांना प्रोत्साहित केलं पाहिजे की जास्तीत जास्त तुम्ही हिंदीच बोला. तुम्ही मला सगळेजण साथ देणार ना? येस सर. पांडेजी, हो सर. तर चला आजची मीटिंग आम्ही इथेच संपवून टाकतो. हो, आणि जाता जाता आणखीन एक, ज्या विद्यार्थ्याची अटेंडन्स 80% कमी असेल त्यांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षेला बसू दिलं जाणार नाही. इज दॅट क्लिअर? येस सर. तुला काय वाटतं, असं सकाळी सकाळी गेल्यावर फॉर्म मिळेल तुला? का नाही मिळणार? रोशनी, तुला ना फॉर्म पुढच्या वर्षीच मिळेल. मुन्ना, तू तर काहीही बोलतोस. अरे लाईन तर मोठी असणारच. आज कॉलेजचे नवीन ॲडमिशन आहेत. रोशनी, मला फॉर्म घ्यायची काय गरज? माझे वडील प्रिन्सिपलला ओळखतात. त्यांनी मला सायन्समध्ये डायरेक्ट ॲडमिशन देऊन टाकलं.